गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी स्वप्नील गुरव सॉर्ट टॉयज अँड कॉस्मेटिक्समधून. मित्रांनो, काल मी माझी एक फ्रेंड आहे तिच्या शॉपला व्हिजिट करायला गेलो होतो. बांगूर नगर मेट्रो स्टेशनच्या जवळच आहे शॉप आहे, MG रोडवरती, द बेस्ट प्राईस करून. अगर तुम्हाला कोणते इलेक्ट्रिक वस्तू वगैरे किंवा होम अप्लायन्स वगैरे किंवा अजून लहान पोरांचे काही टॉईज असतात जे मोठे मोठे असे असतात, म्हणजे चार्जिंगच्या गाड्या वगैरे, चार्जिंगवाल्या, नवीन कार वगैरे काय हवे असतील लहान पोरांचे, किंवा शूज वगैरे पण काही हवे असतील किंवा इलेक्ट्रिक वस्तू, तर त्या शॉपला तुम्ही विजिट करू शकता. आपल्या मराठी व्यक्तीचा शॉप आहे ते. सो त्या ठिकाणी विजिट करून तुम्ही तुमची शॉपिंग करू शकता. तुम्हाला चांगल्या रेट्समध्ये होम अप्लायन्सेस मिळून जातील किंवा कर्टन्स वगैरे आहेत. कारण बघितले बरेचसे प्रोडक्ट्स त्यांच्याकडे अवेलेबल असतात. त्यांची व्हॉट्सअप लिंक पण असते, ती मी तुम्हाला शेअर करीन. त्या लिंकवर जाऊन पण तुम्ही त्यांचा ग्रुप जॉईन करू शकता. सो आपल्या मराठी लोकांना व्यवसायामध्ये पुढे घ्या. त्यांच्याकडे जाऊन तुम्ही शॉपिंग करा, त्यांचा बिझनेस ग्रोथ करा. आपण आता जो नवीन मराठी उद्योजक जो समूह डेव्हलप होत आहे, तो खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत ते लोक. सो ही जे आपली ती म्हण आहे ना की मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेचतो, ते आपल्याला थोडी चेंज केली पाहिजे. आपण म्हणजे जिकडे आपले शॉप्स आहेत मराठी लोकांचे, त्या शॉप्समधून आपण शॉपिंग केली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये ग्रोथ दिला पाहिजे. तसंच तुम्हीही, आता मार्च महिना चालू आहे, तर हर एक जो कॉर्पोरेट सेक्टरचा जो कामगार वर्ग आहे तो टोटली बिझी असतो या मार्च महिन्या शेड्यूलमध्ये. पण बघा, मे बी अगर जर तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये काय बोनस वगैरे भेटत असेल, जसं मार्च एंडिंग संपल्यानंतर भेटतं, तर त्या बोनसच्या पैशातून तुम्ही एक नवीन आयडियाज बिझनेस रिलेटेड जनरेट करू शकता आणि ती अप्लाय देखील करू शकता. बिकॉज तुम्हाला सॅलरी प्लस बोनस असे थोडी सर्टन चांगली अमाऊंट भेटून जाते. जे लोक काम करतात कॉर्पोरेट सेक्टरमध्ये त्यांना तर माहितीच आहे. सो तुम्ही ते पैसे इतर ठिकाणी इन्व्हेस्ट न करता काही आपल्याला व्यापार चालू करता येईल का, अशाच ठिकाणी जर इन्व्हेस्ट केले तर तुम्ही थोडा टाईम लागेल पण त्या जॉबच्या नेटपासून तुम्ही मुक्त होऊन जाल. सो बिझनेस करा. माझं सर्वांना हेच सांगणं आहे की जेवढे मराठी व्यापारी वाढतील तेवढं आपल्या महाराष्ट्रासाठी नक्कीच चांगलं आहे. सो हर एक क्षेत्रामध्ये या. आता तर मी काय असे लोक बघतो ना, जे साऊथचे लोक नाही तरी पण इतर प्रदेशातले, तरी पण ते मेंदू वडा वगैरे, इडली वगैरे ते स्वतः बनवून स्टॉल लावून विकतात. आणि आपण फक्त नॉर्मली मराठी लोक फक्त वडापाव आणि तेच. तुम्ही पण अलग अलग क्षेत्रामध्ये या, तिकडची रेसिपी जाणून घ्या. हल्ली तर यूट्यूबवरती मला सर्व आयडियाज वगैरे सर्व भेटून जातात, काय कसं बनवायचं ते. सो नक्की व्यवसाय करा. हर एक मराठी मुलांनी व्यवसाय केलाच पाहिजे. थँक्यू व्हेरी मच.